सर्वात अगोदर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी दलित क्रांतीच्या काळामध्ये मी केलेली होती. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजातल्या गरीब कुटुंबातल्या मुलींना आरक्षण द्या शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये. ही मागणी आम्ही नामांतराच्या काळामध्ये केलेली होती. आणि आता एकतर मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहेच आहे, पण सर्व मराठांना ओबीसी समजा, कुणबी समजा या मताशी आम्ही सहमत नाही. कारण विदर्भामधले मराठा कुणबी आहे, त्यांचं रेकॉर्डला जो कुणबी लागलेला आहे. कोकणामधले ते मराठा आहेत, पण त्यांचं कुणबी लागलेलं आहे. त्यामुळं कुणबी जाती ओबीसीमध्ये असल्यामुळं त्यांना आरक्षण मिळण्यामध्ये कसली अडचण नाही आहे. पण मराठा म्हणून आम्हाला ओबीसी म्हणा ही त्यांची भूमिका जी आहे, तर त्या भूमिकेच्या संबंधामध्ये एक तर आमच्या मंत्रालयाकडे जर असा प्रस्ताव आला की मराठा समाज हा बॅकवर्ड आहे का, तर त्या संबंधामध्ये त्याचा स्टडी होऊ शकतो. पण समाज म्हणून हा समाज क्षत्रिय समाज आहे आणि या समाजामध्ये राजकारणामध्ये सर्वात जास्त लोक आहे, सर्वात जास्त मंत्री त्यांचे आहे, सर्वात जास्त आमदार खासदार त्यांचे आहे. आणि उद्योगामध्ये आणि शेतीच्या उद्योगामध्ये, सहकारामध्ये त्यांचा अत्यंत महत्त्वाचा अशा पद्धतीचा पुढाकार आहे. पण त्या समाजामध्ये अनेक गरीब कुटुंबसुद्धा आहे. म्हणजे जरी मराठा समाज जरी हा समृद्ध असला तरी सगळीच कुटुंब समृद्ध नाही. आणि त्यामुळं जरांगे पाटील यांचं जे म्हणणं आहे त्या मताशी आम्ही सहमत आहोत की गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामध्ये आता एवढाच विषय आहे की त्यांच्या आंदोलनानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्र फडणवीस हे डेप्युटी CM असताना, त्यांना आपले अजितदादा डेप्युटी CM असताना मराठा समाजाला राज्यामध्ये 10% आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये. सारथी ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे आणि सारथीच्या माध्यमातून त्याला चांगलं बजेट देण्यात आलेलं आहे. मराठा समाजातल्या मुलांसाठी हॉस्टेल आहे किंवा इतर फॅसिलिटीज आहेत, या अनेक त्यामध्ये फॅसिलिटीज देण्याच्या संबंधातला निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. आणि आता त्यामध्ये एकतर माझी सूचना अशी आहे की आमच्या मंत्रालयाने, नरेंद्र मोदी सरकारने देशामध्ये अनेक दिवसांपासून अशी मागणी होत होती की दलित, आदिवासी आणि ओबीसी आरक्षण मिळते, आम्हाला का मिळत नाही. आमच्या समाजामध्ये सुद्धा गरीब लोकांची संख्या आहे, त्यामुळं आम्हालासुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. ही मागणी अनेक समाजातून झालेली आहे, होतसुद्धा आहे. आणि ती मागणी रास्तच आहे, कारण त्या समाजातल्या इकॉनॉमिकली बॅकवर्ड असणाऱ्या कुटुंबातल्या मुलींना शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये आरक्षण देण्याच्या संबंधात ती मागणी आहे. आणि ती मागणी अजिबात चुकीची नाही. म्हणून आमच्या मंत्रालयाने, मोदी सरकारने निर्णय घेतलेला आहे की 10% EWS आरक्षण आहे, इकॉनॉमिकली विकर सेक्शन जो आहे, जी फॅमिली SC ST ओबीसीमध्ये येत नाही. मग ती फॅमिली हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, जैन असेल, बुद्धिस्ट असेल किंवा लिंगायत असेल, कुठली असेल, तर ज्या जातीतल्या कुटुंबाला किंवा ज्या जातीला आरक्षण मिळत नाही आहे तर त्यांना आरक्षण देण्याच्या संबंधातला निर्णय आमच्या सरकारने घेतलेला आहे. पण महाराष्ट्रामध्ये EWSचा फायदा मराठा समाजाला होत नाही आहे. तर त्याच्या संबंधामध्ये विचार करायला हरकत नाही आहे की इकॉनॉमिक विकर सेक्शनचं जे 10% आरक्षण आहे तर त्या आरक्षणामध्ये मराठा समाजसुद्धा असला पाहिजे. कारण आमच्या निर्णयामध्ये हेच आहे की ज्या जाती किंवा ज्या जाती SC ओबीसीमध्ये येत नाही त्यांना ते आरक्षण देण्याच्या संबंधात आपला निर्णय आहे. त्यामुळं मला वाटतं की ते आरक्षण देण्याच्या संबंधातला निर्णय राज्य सरकारने घ्यायला हरकत नाही आहे. आणि आता वेगळं मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संबंधातला निर्णय जर घेतला तर म्हणजे
राज्य सरकारने दिलेलंच आहे. 10% आरक्षण राज्य सरकारने दिलेलंच आहे. त्यामध्ये काय कोर्टाची अडचण आलेली नाही आहे. त्यामुळे त्या 10%चा फायदा मराठा समाजाला कसा मिळेल या दृष्टिकोनातून निर्णय होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्यांच्या नोंदी कुणबी आहे त्यांना ओबीसी म्हणून आरक्षण मिळालंच पाहिजे. ज्यांच्या नोंदी कुणबी ऑलरेडी मिळालेल्या आहेत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या नंतर हैदराबाद गॅजेट आहे किंवा कोल्हापूर गॅजेट आहे किंवा अनेक जे गॅजेट्स आहेत त्याच्यामध्ये ज्यांचा कुणब्याचा उल्लेख आहे तर त्यांना आरक्षण देण्याच्या संबंधातला निर्णय जो आहे ऑलरेडी आहेच आहे. पण त्यामध्ये अडचण हीच आहे की सरसकट मराठा हे सगळे कुणबीच आहे. अशा पद्धतीची भूमिका जर कोणी मांडत असेल तर ते कोर्टही मान्य करणार नाही आहे. नाही, राज्य सरकार सिरियस आहे. राज्य सरकारने ऑलरेडी आरक्षण दिलेलंच आहे. ऑलरेडी त्यांच्या मागणीनंतरच 10% आरक्षण राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आलेलं आहे. MPSCची एक्झाम आहे. बँकांच्या नाहीत पण स्टेट राज्याच्या अधिकारामध्ये येणारे जे काही इन्स्टिट्यूट्स आहे त्या ठिकाणी आरक्षण दिलेलंच आहे. आणि आता कुणबी नसताना त्यांना आरक्षण द्या अशा पद्धतीची मागणी असेल तर त्याला राज्य सरकार काही नाही का करू शकत त्याला. त्यामुळं त्यांना कशा पद्धतीनं मराठा समाजाला मॅक्झिमम मदत होऊ शकेल या दृष्टिकोनातून सरकार सिरियस आहे. आणि जरांगे पाटील यांनी थोडं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्याच मराठ्यांना कुणबी म्हणा तर हे असा निर्णय जरी राज्य सरकारने घेतला तरी सुप्रीम कोर्टामध्ये तो अजिबात टिकणार नाही. त्यामुळं सगळ्या मराठा समाजाला कुणबी म्हणता येणार नाही आहे. पण जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मराठा समाज आरक्षणाला आमचा पाठिंबाच आहे. आमचा त्याला विरोध अजिबात नाही आहे. पण आता जर त्यांचं आंदोलन आजपासून सुरू होतं आहे तर एक बैठक ही मुख्यमंत्र्यांच्या सोबत डेप्युटी मुख्यमंत्री दोन आहेत आणि एकत्रितपणे चर्चा करावी. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यामधल्या केसेस मागे घ्यायची एक त्यांची मागणी आहे. त्यानंतर ते म्हणतात की ते ज्यांना कुणबीचं हे सर्टिफिकेट मिळालं आहे त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्या. तर त्यांना सगळ्या सोयऱ्यांना द्या पण त्यांचं जोपर्यंत व्हॅलिडिटी किंवा ते जातीचा दाखला मिळत नाही आहे तोपर्यंत त्यांना ते देता येणार नाही. पण त्यासाठी राज्य सरकारने ताबडतोब बैठक बोलवावी. राज्य सरकारच्या वतीनं राधाकृष्ण विखे पाटील इथं जाऊन तिथं आलेले आहेत आणि अनेक मंत्री जरांगे पाटीलांना भेटलेले आहेत. त्यामुळं मी त्यांना जाऊन तिथं भेटलेलो आहे. त्यामुळे याच्यातून मार्ग काढण्यासाठी मला वाटतं की काय करता येऊ शकेल. आणि म्हणून मी जे सांगितलं की EWSचं आरक्षण त्यांना आता लागू नाही. तर ते आरक्षण लागू झालं तर मग केंद्राच्या ज्या सगळ्या जागा आहेत या केंद्राच्या जागांमध्ये मराठा समाजाला चांगली संधी मिळेल. तर तसा एक निर्णय व्हायला काही हरकत नाही. आता त्यांना हे आरक्षण मिळत नाही आहे पण ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना ओबीसी म्हणून आरक्षण द्यायला हवं ही आमची सुद्धा मागणी आहे.